नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे एनआर अनकोळ ग्रुप ग्रामपंचायतच्या हद्दीतील खंडीपाड्यामध्ये मी उभा आहे। विशेष म्हणजे सांगेन की या ठिकाणी माझ्या खाली तुम्ही बघताय हे पूर्णपणे पाटाचं पाणी पुढे वाहून जात आहे। दोन्ही बाजूला गाव आहे व दोन्ही बाजूला खेड्यापाड्यामध्ये नागरिकांचे गावकऱ्यांचे घर आहेत, पण या ठिकाणी मोरीवरती पूल नाही। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित जे डिपार्टमेंट आहे त्यांना अर्ज सादर केलेला आहे की या ठिकाणी पूल तरी तयार करून द्यावा किंवा एखादी मोठी मोरी तयार करून द्यावी। आणि पुढे खूप जास्त अंतरावरती एक मोरी आहे, पण खूप लांब आहे ती। या ठिकाणी तुम्हाला सांगेन सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणामध्ये मागच्या 48 तासापासून एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होतोय मागच्या काही तासांपासून। त्या ठिकाणी पुढेच ह्या गावामध्ये एक मयत झालं होतं, त्या ठिकाणी प्रेत जे आहे या ठिकाणी पुढे ती परिस्थिती आहे। तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पण दाखवतो, पण मला शासनाला एक गोष्ट सांगायची आहे की या ठिकाणी करोडो रुपयाचा निधी असताना तुम्ही बघताय धोकादायक परिस्थितीमध्ये या ठिकाणी मी या लाकडी पुलावरती जो गावकऱ्यांनी बनवलेला आहे या ठिकाणी अक्षरशः उभाही राहता येणार नाही। धोकादायक परिस्थितीमध्ये आम्ही हा व्हिडिओ बनवतोय। पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना, पालघरच्या सीओ मनोज रानडेंना विनंती आहे, साहेब जर आपल्या ग्रामपंचायत विभागाचे अशोक पाटील जर पूर्ण जिल्ह्यात फिरत असतील तर त्यांना ही परिस्थिती दिसली नाही का? आणि या ठिकाणी असलेली ग्रामपंचायतीची काय चुकी आहे? जर कोट्यावधी रुपये जर शासनाकडून जर पालघर जिल्ह्यात भेटत असतील आणि या ठिकाणी ग्रामपंचायतीला गावाचा विकास करण्यासाठी कोट्यावधी रुपये जर भेटत नसतील, लाखो रुपयात काय होणार आहे का? ग्रामपंचायतने काय काय करायचं? नागरिकांना पिण्याचं पाणी द्यायचं, रस्ते द्यायचे, की अशा मोऱ्याच्या बांधकामासाठी लाखो रुपयांचा खर्च लागतो। पण त्या छोट्याशा ग्रामपंचायतीला कसं ती ग्रामपंचायत करणार जर त्यांच्याकडे पैसे नसतील तर? पाटबंधारे विभाग असेल, माझी एक विनंती आहे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना, डीपीसी मार्फत किंवा पालकमंत्र्यांना विनंती आहे की या ठिकाणी तातडीने या ठिकाणी लाकडी पूल हटवून चांगला सुसज्ज पूल या गावकऱ्यांना बांधून द्यावा। अन्यथा नक्कीच पावसाळ्यामध्ये या ठिकाणी जेव्हा पूर परिस्थिती उद्भवेल त्यावेळेस दोन्ही बाजूच्या नागरिकांचा, ज्यांना या साईडला जायचं या साईडच्या नागरिकांना त्या साईडला जायचं, त्यांचा संपर्क हा पूर्णपणे तुटलेला असेल। पण ह्या पालघर जिल्ह्याच्या ढिसाळ प्रशासनाला मी जाहीर निषेध व्यक्त करतोय की आज अक्षरशः नागरिक गावकरी टॅक्स भरतायत तरी सुद्धा त्यांना असा लाकडी पूल स्वखर्चातून बांधण्याची वेळ आलेली आहे। काय ही परिस्थिती आहे पालघर जिल्ह्यामध्ये? गोरगरीब जनता टॅक्स भरते तरी सुद्धा जनतेवरती अन्याय काय होतोय मला हे कळत नाही। धन्यवाद।